प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करण्यापूर्वी अभिरुची साहित्य आणि सांस्कृतिक मंडळानं या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये पहिलं पुष्प गुंफण्यासाठी मला इथे आमंत्रित केलं आणि जो माझा बहुमान केला आहे त्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे. आणि तुम्ही सगळे अमळनेरकर या ठिकाणी माझे विचार ऐकायला आलात त्याबद्दल मीही तुमचे प्रथम आभार मानते. विषयाला सुरुवात करूया. विषयाचं टायटल मी 2 टायटल खाली बोलते. विषय तोच असतो, जोडी तुझी माझी. मला तर वाटलं की आता पाटील साहेब बहुतेक माझं सगळं बोलून टाकणार की काय, मी जरा घाबरलेच होते. पण त्यांनी बरोबर प्रस्तावना केली आणि चला मॅडम आता तुमच्या हातात घ्या म्हणून सोडलं, ते बरं झालं, धन्यवाद. विषयाचे टायटल मी मुद्दाहून काही वेळेला दुसरंही घेते, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. आता प्रमोदिनीने माझी ओळख करून दिली आणि ओळख करून देताना तिने सांगितलं की मिसेस करंदीकर ज्योतिष विषयक सल्लागार आहेत. मी इथे प्रामाणिकपणे तुम्हाला एक गोष्ट नमूद करू इच्छिते की गेली 20 वर्ष मी ज्योतिष विषयक सल्लागार म्हणून काम करते आहे. परंतु मी सगळ्यांना ठणकावून सांगते की पत्रिकेतून मी भविष्य सांगत नाही, मी भविष्य घडवायला शिकवते. कारण जीवन हे जर एक वस्त्र असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की लूमवरती उभे धागे पक्के असतात, त्याला आपण नियती म्हणूया, पण आडवे धागे आपल्याला घालायचे असतात, त्याला मी कृती म्हणते. जर पत्रिकेवरून मला एखाद्याच्या कळलं की उभे धागे कुठेतरी वीक आहेत तर मी त्यांना खणखणीतपणे सांगते की घाला की कृतीचे बळकट धागे, कशाला फाटतंय जीवनाचं वस्त्र. अशा पद्धतीनं गेली 20 वर्ष जवळजवळ 1 लाख लोकांना मी सकारात्मक पद्धतीनं तुम्ही कसं जगा हे सांगत आलेली आहे. आत्ता तिनं जसं सांगितलं तसं मी उपायांमध्ये कुणालाही मंत्र तंत्र धागे दोरे गंडे दोरे मी काही सांगत नाही. मी विचाराचा मंत्र देते, कृतीचं तंत्र शिकवते. आयुष्याचं यंत्र व्यवस्थित चाललंच पाहिजे असा मला आज ठाम विश्वास आहे. हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करण्याचं कारण काय तर लक्षात घ्या तुम्ही, कोणीही व्यक्ती जेव्हा ज्योतिषाकडे येते तेव्हा सगळं टॉप चालू आहे, मस्त चालू आहे, काही प्रॉब्लेम नाही, कुणी येत नाही. जेव्हा तुम्ही अडचणीत सापडता, गुदमरलेली अवस्था होते, ट्रॅफिक जॅम, तेव्हा वाटतं की चला मिसेस करंदीकरांकडे जाऊन जरा बघूया कुठे आयुष्यात लुकलुकता तारा दिसतो का. बरोबर. याचा अर्थ असा की आमच्याकडे ज्या वेळेला एक येतो, प्रमोद येतो, शांती येते, विलास येतो, विलासिनी येते, दे आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ त्यावेळच्या समाजामध्ये जी अस्वस्थता आहे त्याचं ते प्रातिनिधिक रूप असतं. कारण 2001ला जेव्हा एक्स्ट्रीम रेसेशन होतं तेव्हा माझ्याकडे मेजॉरिटी ऑफ देम केसेसमध्ये मॅडम काय करायचं, धंदाच चालत नाही आहे, मॅडम नोकरीचा प्रॉब्लेम आहे, ढमके तमके, म्हणजे सगळे त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम घेऊन केसेस येत होत्या. आज ह्या विषयाकडे वळायचं कारण मैत्रिणींनो आणि मित्रांनो हेच आहे. मी तुम्हाला सांगते की 5 ते 6 वर्षापूर्वी माझ्याकडे 15 दिवसातून एखादी केस वैवाहिक जीवनात प्रॉब्लेमची येत होती आणि आता अनफॉर्च्युनेटली मला सांगावं लागतंय की दिवसाला 2-2 केसेस माझ्याकडे त्या येत आहेत. अक्षरशः तुम्हाला सांगते, लग्नाला 2 वर्ष झालेली असतात, नवरा बायको माझ्या समोर बसतात, 5 महिन्याचं तहानं बाळ त्या बाईच्या मांडीवर असतं आणि दोघं इतकी कढा एकमेकांशी भांडत असतात, दोषारोप करत असतात, वाटेल ते अनादराचे शब्द एकमेकांवर बोलत असतात. आणि हे सगळं त्यांचं तारांगण चालू असताना ते 5 महिन्याचं बाळ खुदू हसत असतं. त्याला माहीत पण नसतं की आपल्या आई वडिलांनी आपल्या जीवनाचं काय हसं करायचं ठरवलंय. आणि असं मी बघतेय, मला असं वाटतंय की अशी जर कुटुंब उद्ध्वस्त होत गेली तर या समाजाचं होणार आहे काय. आणि म्हणून मला वाटलं की नाही, आपण ह्याच्यावर विचार केलाच पाहिजे आणि अशा पद्धतीचं प्रबोधन करण्याची व्याख्यानं दिलीच पाहिजे. आणि त्याच सगळ्या विचाराच्या मंथनातून हा विषय पुढे आला, तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना. मी आज तुमच्याशी जे बोलणार आहे ते तुम्हाला माहीत आहे की लोक माझ्याकडे येतात तेव्हा केस ICU मध्ये गेलेली असते आणि ICU मध्ये गेल्यानंतर आपण काही करू शकत नाही. म्हणून मला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर ह्या तत्वाखाली मी आज तुमच्याशी बोलणार आहे. ते विवाहपूर्व समुपदेशनापासून मी सुरुवात करणार आहे. आपण सगळेजण, माझ्याकडे बायका येतात,
मला म्हणतात मॅडम बघा ना हो, या माझ्या मुलीचं लग्न कधी होईल, मुलाचं लग्न कधी होईल, अगदी नुसता चिंताक्रांत चेहरा करून येतात. मी म्हणते अगं वेडे, त्या मुलाचं लग्न कधी होईल याची चिंता करण्यापेक्षा ते लग्न टिकेल कसं ह्याचा तू आधी विचार कर. आपण काय करतो माहित आहे, एकदा लग्न झालं वा 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 छान छान छान. तुम्ही आत्ता माझ्या समोर बसलेल्या श्रोत्यांनी मला सांगा, तुम्ही कधीतरी एकदा लग्न हे अतिशय मोठं प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये फक्त तो नवरा आणि बायको हे दोन मॅटर्स महत्त्वाचे नाही आहेत, तर सगळे मुलीचे आईवडील तिचे कुटुंबीय आणि मुलाचे आईवडील तिचे कुटुंबीय ह्या सगळ्यांचा सहभाग या प्रोजेक्टमध्ये होणं आवश्यक आहे. ह्याचा कधी विचार केलाय? आपल्याला सगळ्यांना काय वाटतं की समारंभ साजरा करताना हे सगळे पाहिजे, म्हणजे देणी घेणी मान पान कुठे कार्यालय काय ह्याच्यात सगळ्यांचा सहभाग पाहिजे. मी तर म्हणते या गोष्टी अत्यंत फालतू आहेत. त्या दोघांचं लग्न यशस्वी करण्यासाठी फक्त मुलगा आणि मुलगी हे नसतात जबाबदार, तर खरंच तुम्हाला सांगते मुलीचे आईवडील आणि मुलांचे आईवडील हे फार मोठे महत्त्वाचे आहेत. आणि त्या सगळ्यांनी मिळून आज हे लग्न कशी यशस्वी होतील याचा विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. आणि ती का आणि कशी हे तुम्हाला तुमच्याबरोबर बोलायचं आहे. माझ्या दृष्टीनं लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं मिलन आहे. काय होतं एक्झॅक्टली बघा, हा मुलगा जेव्हा इकडनं येतो तेव्हा तो नुसता येत नाही, तो काही चिक्कूतलं बी नसतो की अंगाला काही चिकटलेलं नाही, तो आंब्याची कोय असतो. म्हणजे काय, त्या घरातले संस्कार विचार त्यांची मनोधारणा आत्तापर्यंत त्याच्या घरात घडलेले प्रसंग त्याचा भूतकाळ त्याचं वाढवणं हे सगळ्याची इम्प्रेशन्स घेऊन तो इकडून येतो. सिमिलरली ती मुलगी सुद्धा अशा पद्धतीनं येते. आणि मग ही दोघं जण जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा मला असं वाटतं की या कुटुंबातले धागेदोरे आणि त्या कुटुंबातले धागेदोरे जर एकमेकांच्या मध्ये चपलक बसले तर ते एक महावस्त्र तयार होतं. आणि आज आपण सगळ्यांनी मिळून हे महावस्त्र कसं करायचंय याचा विचार करायचा आहे. लग्नाच्या वेळेला भटजी परत परत म्हणत असतो शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान सावधान, पण आपण कोणीच सावधानता बाळगत नाही. एका बेसावध क्षणी दोघही एकमेकांना हार घालतात आणि त्याच वेळेला ठरवतात की एकमेकांच्या पुढे अजिबात हार मानायची नाही. लग्नातली लगन कमी होऊन तो लगान वाटायला लागलेला आहे. आणि म्हणून आपण आज सगळ्यांनी याचा विचार करण्याची अतिशय गरज आहे. मी विवाहपूर्व मार्गदर्शनामध्ये काय करते बघा, सगळ्यांना वाटतं मी फक्त मुला आणि मुलीला घेऊन बसते, तर नाही. मी मुलगी मुलीची आई मुलगा मुलाची आई यांना घेऊन बसते. आता इथे आईच का, तर माझा ठाम विश्वास आहे की प्रत्येक घरामध्ये जी मुख्य बाई असते ना तो मेन खंबा असतो. तो जर शहाणा असेल विचारी असेल परिपक्व असेल हलक्या कानाचा नसेल सर्व बाजूनी विचार करून स्वतःची मतं देणारा असेल आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवणारा असेल तर कितीही वादळ वारे येऊ देत बाकीचे खंबे कोसळले तरी ते घर कोसळत नाही. आणि तोच जर खंबा अविचारी असेल अपरिपक्व असेल हलक्या कानाचा असेल वारा नेईल तिथे आपली पाठ फिरवणारा असेल नकारात्मक दृष्टिकोन घेऊन जगणारा असेल तर इतर खंबे कितीही बळकट असले तरी एखादी जरी जोराची लाट आली तरी तो खंबा कोसळतो आणि ते घर कोसळतं. आणि म्हणून मी म्हणते की घरातली बाई ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि माझ्या समुपदेशनामध्ये मी त्यांचा समावेश करते दोघांच्याही आयांचा. आता प्रथम स्टेजवर येते मुलगी. मी मुलीला काय सांगते बघा, हल्ली झालंय काय माहित आहे का, हल्ली एक नाही तर दोन पोरी असतात, फटाफट पोरी इतक्या डिग्र्या घेतात, जनरलमध्ये त्या BE ME MCOM CA इंजिनियर होतात. आणि व्हेन दे गेट सच टाईप ऑफ डिग्री पहिलं त्या मुलींचं वाक्य असतं आय वॉन्ट टू मेक माय करिअर. ओके, सगळ्या घरामध्ये हाच प्रश्न आहे की त्या म्हणतात आम्हाला करिअर करायचं आणि आई वडील अत्यंत चिंताग्रस्त चेहरा करून माझ्याकडे आलेले असतात. ओके, आता इथे आपल्या इथल्या ज्या सगळ्या बायका बसलेल्या आहेत, जस्ट मी एक जाता जाता त्यांना प्रश्न विचारते, हाऊ मेनी वर्किंग वुमन आर हिअर? जरा हात वर करताय वर्किंग वुमन. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 जणींनी हात वर केले. बाकीच्या बायकांना मी प्रश्न विचारते. काय प्रश्न विचारला होता मी? वर्किंग वुमन. वर्किंग याचा अर्थ काय? काम करणे. तुम्ही काम नाही करत घरी? बघा तुम्ही
मी वर्किंग वुमन म्हटल्यानंतर सगळ्याजणी अशा इकडे इकडे बघायला लागल्या, कारण तुमच्या डोक्यात इतकं पक्क गेलंय, करिअर इज इक्वल टू वर्किंग वुमन इज इक्वल टू पैसा मिळवणारी बाई. कुणी सांगितलं तुम्हाला करिअर म्हणजे पैसे मिळवणारी बाई? डिक्शनरीत मिनिंग काढून बघा. करिअर याचा अर्थ जी गोष्ट अत्यंत मला आवडते ती मी प्रामाणिकपणे करणे म्हणजे करिअर आहे. ओके, आज मी आता इथे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवते की तुम्ही सगळ्यांनी जे असे, कारण मी का माहिती आहे का, मी बसमधून येताना शेजारी बाई कुणी बसलेली असली ना की सहज विचारते, काय ग तू काय करतीस? इतका वाईट चेहरा करून मला सांगते, नाही मी घरीच असते. का घरीच असतेस म्हणजे काय, काय हातावर आहेत आणि पायावर पाय घेऊन बसतीस का? नॉट ॲक्सेप्टेबल. मी आता या ठिकाणी प्रूव्ह करते की तुम्ही वर्किंग वुमन म्हणजे किती उच्च दर्जाच्या आहेत बघा. मी स्वतः महिला उद्योग लिमिटेड नावाच्या कंपनीमध्ये, चक्क ती प्रोडक्शन करणारी कंपनी होती, त्यामुळे बायकांची अपॉइंटमेंट करणं, त्यांच्याकडून प्रोडक्शन करून घेणं, डिस्पॅच करणं, अकाउंटिंग, सुमनताई किर्लोस्कर आमच्या मॅनेजिंग डिरेक्टर होत्या, त्यांच्याबरोबर बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंग सगळं मी केलेलं आहे. हे सगळं मी 10 वर्ष करत असताना, ती संस्था रन करत असताना आणि माझा संसार मी रन करत असताना माझ्या लक्षात आलं की ऑर्गनायझेशन चालवणं आणि घर चालवणं याच्यात काही फरक नाही. आय विल प्रूव्ह. ओके, सगळ्या कंपन्यांमधून मल्टीटास्किंग म्हणून तो शब्द असा नुसता फेकला जातो. बघा तुम्ही, आपण सकाळी बायका 5 वाजता उठतो, इकडे चहाचं आधण ठेवतो, इकडे कणिक मळायला घेतो, इकडे भाजी कट करत असतो, तेवढ्यात मायक्रोवेव्हला काहीतरी ठेवलेलं असतं. तुमचा 10वीतला मुलगा पटकन येतो आणि म्हणतो की आई आई अगं उद्या मराठीचा पेपर आहे, मला जरा पावसाळ्यावरचा निबंध सांग ना. त्याला तुम्ही काही काही छान छान सांगत असता. नवरा विचारतो, अगं आता 31 मार्च जवळ आली, माझी ती इन्कम टॅक्सची फाईल कुठे आहे ते जरा दाखव. ते तुम्ही खुणेनं दाखवत असता. तुमच्या सासूबाई तेवढ्यात विचारतात की अगं येत्या रविवारी आपल्याला त्यांचं केळवण करायचंय, मेनू काय करूया. पटापटा तुम्ही त्या मेनूबद्दल बोलता. मला तुम्ही सांगा, हे ॲट ए टाइम एकाच वेळ करणारी म्हणजे मल्टीटास्किंग करणारी स्त्री बिनकामाची कसं म्हणता? बरोबर. दुसरं महत्वाचं सगळ्या कंपन्यांमधून प्रोडक्शनबद्दल बोललं जातं की प्रोडक्शन ऑप्टिमम पाहिजे. अचानक ऑर्डर आली तरी तुम्ही घाबरता कामा नये आणि ऑर्डर कॅन्सल झाली तरी आपलं वाया जाता नाही. प्रोडक्शन आपण बायका करतच असतो. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत, सगळा तुमचा स्वयंपाक तयार आहे, तेवढ्यात तुमचा नवरा येतो आणि म्हणतो की अगं आत्ता माझे 3 मित्र बायकांबरोबर जेवायला येत आहेत, प्रोडक्शन तयार आहे, आयत्या वेळेला ऑर्डर आली. आपण घाबरत नाही, बघतो वांग्याची भाजी, पटकन 5-6 बटाटे घालतो, झाली वांगे बटाट्याची भाजी तयार. आमटी थोडी घट्टच झालेली असते, त्याच्यात थोडं पाणी घालता, मसाला तिखट मस्त फोडणी, आमटी उकळते. इकडे तुम्ही कणिक मळायला घेता, ते पाहुणे येतात तेव्हा म्हणता मुद्दामूनच आता कणिक मळायला घेतली, तुम्हाला गरम गरम फुलके करून घालायचे आहेत. ही जी प्रसंगावधानता आहे, उलट झालं. प्रोडक्शन झालेलं आहे तयार, ऑर्डर कॅन्सल झाली, पाहुणे आलेच नाही, तर आपलं प्रोडक्शन कधी वाया जात नाही. आदल्या दिवशीच्या पोळ्या दुसऱ्या दिवशी चुरम्याचे लाडू होतात, आदल्या दिवशीचा भात दुसऱ्या दिवशी फोडणीचा भात होतो. कंपन्यांमधून कंटिंजन्सी रिझर्व्ह म्हणून बोललं जातं की आपत्कालीन एक काहीतरी फंडिंग पाहिजे म्हणून तो बॅलन्स शीटमध्ये भाग दाखवलेला असतो. आपण बायका बघा, आपल्याला महिन्याच्या 1 तारखेला नवऱ्याने हातात पैसे दिले की त्यातल्या बरोबर 1000-500च्या नोटा साड्यांमध्ये जातात की अडीअडचणीच्या वेळेला तो कंटिंजन्सी रिझर्व्ह आपल्याला उपयोगी पडावा. सगळ्यात महत्त्वाचं कंपन्यांमध्ये बोललं जातं ते म्हणजे मॅन मॅनेजमेंट. इट्स नॉट द मशीन, इट्स द मॅन बिहाइंड द मशीन. आणि म्हणून तुम्ही त्या माणसाचं मन सांभाळा, म्हणजे तो तुम्हाला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्ह आणि क्वालिटी काम करून देईल. आपण बायकांना तर ते रोजच करावं लागतं. आपल्या घरामध्ये ही जी सगळी आहेत, मी तर म्हणते मॅन, MAN, मॅन मॅनेजमेंटपेक्षा मी तर मन मॅनेजमेंटच म्हणते, कारण आपल्याला घरामध्ये सगळ्यांची मनच सांभाळावी लागतात. मी तर म्हणते घरातली माणसं आणि त्यांची मनं म्हणजे बिलियर्ड टेबलवर ठेवलेले बॉल असतात. ओके, काल ह्या वाक्यानं माझा नवरा भयंकर खुश झाला म्हणून 2 दिवसानंतर त्याच वाक्यानं तो खुश होईल, देताय गॅरंटी? अजिबात नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, रोज ज्या बॉलची रचना असते तो जर बॉल बरोबर भोकात जायला हवा असेल तर ती विचारांची स्टिक आपल्याला बरोबर अशी ॲडजस्ट करावी लागते आणि एक हिट द्यायचा की दुसऱ्या बॉलला स्पर्श करून तो बॉल बरोबर आत गेला पाहिजे. या सगळ्या टॅक्टिक्स आपण बायका मॅन मॅनेजमेंट या सदराखाली घरात करतच असतो. मग मला तुम्ही सांगा, क्वालिटी कंट्रोल, कंटिंजन्सी या सगळ्या मॉडर्न मॅनेजमेंट कॉन्सेप्ट जर आपण घर या ऑर्गनायझेशनमध्ये अत्यंत इफेक्टिव्हली वागत असतो
तर तुम्ही बिनकामाच्या कसं म्हणताय? आणि म्हणून आज हा हा हॉल सोडून तुम्ही जेव्हा घरी जाल आणि घराच्या पायऱ्या जेव्हा चढायला लागाल तेव्हा म्हणा की घर या ऑर्गनायझेशनची चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आता प्रवेश करते आहे. अशा तुम्ही पद्धतीनं गेलात की कधी तुम्ही कुणी तुम्हाला विचारलं काय ग करते, काय करते, म्हणजे मी एवढं सगळं घर अत्यंत इफेक्टिव्हली सांभाळते, हा अभिमान तुमच्या डोळ्यात दिसला पाहिजे. एवढं सगळं असून सुद्धा आपण बायका एक वाक्य परत परत म्हणत असतो. ते वाक्य असं असतं, मी माझ्या घरासाठी मरते, पण कुणाला त्याची किंमत नाही आहे. बरोबर आहे ना? मैत्रिणींनो आणि मित्रांनो, हे वाक्य खरं आहे. कसं खरं आहे माहिती आहे? मी इकॉनॉमिक्सची लेक्चरर म्हणून गेली 18 वर्ष काम केले. इकॉनॉमिक्समध्ये हा वाद कितीतरी वर्ष गाजतोय की जर तुम्ही स्वयंपाकाला बाई ठेवली, तिला 1000 रुपये दिलेत, केअरफरशीला ठेवली, तिला 500 रुपये दिलेत, आणखी कशाला ठेवलीत, तर ज्या अपॉइंटेड बायका असतात त्यांना जे तुम्ही पगार देता ते सगळे नॅशनल इन्कममध्ये ॲड केले जातात. परंतु घरामध्ये जी बाई तीच कामं करते त्याचं मात्र इव्हॅल्युएशन, मूल्यमापन राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. त्यामुळे आपण जे म्हणतो मी मरते पण किंमत नाही आहे, ते बरोबर आहे. पण मी तर म्हणते, मी उलटं म्हणते, असं उद्वेगानं, राग्यानं, त्राग्यानं म्हणण्यापेक्षा तुम्ही आजपासून असं म्हणा की मी माझ्या घरासाठी इतकं करते, ते इतकं अमूल्य आहे, इतकं अमूल्य आहे की त्याची पैशात किंमत होऊच शकत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही असं म्हटलं पाहिजे. पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते, प्रत्येक बाईला वाटतं की जी स्वतःचे म्हणून पैसे मिळवत नाही ना, तिला असं वाटतं की माझे म्हणून पाहिजेत, की अन्सरेबल मी असता कामा नाही, मी ते कुठेही खर्च करेन. नवऱ्याने विचारता कामा नाही की अगं ह्याच्यावर का केलेत. म्हणून मी सगळ्या नवऱ्या लोकांना नम्र विनंती करते की तुम्ही जसे तुमच्या मुलांना पॉकेट मनी देता तसे दर महिन्याला तुम्ही तुमच्या बायकोला एक्स अमाऊंट दिली पाहिजे की त्याचा हिशोब तुम्ही मांडता कामा नये. याच्यावर नवरे चालू असतात. मी असं म्हटलं की मला म्हणतात, म्हणजे काय मॅडम सगळं तिच्यासाठी चालू आहे की, असं म्हणून उत्तरं देऊन टाकतात. आणि आपण आपल्या नवऱ्यांना घेऊन मार्केटमध्ये गेलो, एक 3000 रुपयाची साडी पटकन आपल्याला आवडली आणि आपण म्हटलं ना चला ना घेऊन टाकूया, की मागे पुटपुटायला लागतात. ऑलरेडी एवढ्या वॉर्डरोबमध्ये साड्या भरल्यात, आता की गरज आहे का घ्यायची वगैरे वगैरे. तर इथं मी फक्त तुम्हाला विनंती करू शकते, थोडक्यात मला सांगायचं आहे काय, मी हल्लीच्या मुलींना सांगते की करिअरच्या नावाखाली तुम्ही उगीच चुकीचे अर्थ करू नका. प्रॉब्लेम काय आहेत मी तुम्हाला सांगते. अगदी पूर्वीच्या काळी बाई कंप्लीट पुरुषावरती अवलंबून असायची अर्थार्जनासाठी. साधा एक वडापाव आणण्या इतके सुद्धा तिच्याकडे स्वतःचे पैसे नसायचे. पूर्वीच्या काळी हे सगळं झाल्यामुळे खरोखर पुरुष वर्गाने तू गप ग, तुला काय कळते, एक दवडी मिळवायची किंमत नाही असं म्हणून तिला अत्यंत तुच्छतेनं वागवलं. ही बाई चिडली. ती म्हणाली, हू आर यू, तुला काय वाटतंय मी शिकून मी करू शकणार नाही. बायका शिकायला लागल्या. फक्त शिकायला लागल्या नाही तर ते त्यांच्या डोक्यात गेलं की आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळते आणि मला वाटेल ते करून या घरामध्ये घुसमटलेल्या अवस्थेत राहावं लागतंय. का? कारण माझ्याकडे 2 वेळचं खायची माझ्याकडे हिंमत नाही आहे. ही बाई पेटली आणि तिनं शिक्षणाबरोबर नोकरी सुरू केली. पैसे जसे मिळायला लागले तसा तिचा आत्मसन्मान वाढत गेला. इथपर्यंत ठीक होतं. पण आता काय झालंय, आता त्याचं टोक रूप झालंय. हल्ली पोरी IT मध्ये कामं करतात. अक्षरशः 24-25 वर्षी 12-13 लाख आरामात मिळवतात, ॲब्रॉड जातात. आणि आता मुलींची वृत्ती काय झाली आहे माहिती आहे का, मॅडम व्हाय आय शुड मॅरी, आय कॅन अफोर्ड एनिथिंग. मी कशाला म्हणून त्याची उगीच हे करू पत्करू, मला काही नाही, आय कॅन अफोर्ड एनिथिंग. ही आय कॅन अफोर्ड एनिथिंगची कळलं की नाही. आणि सिंगल पॅरेंटिंग ह्या विचित्र गोष्टी ज्या मुलींच्या मनात यायला लागलेल्या आहेत आणि पैसा जो त्यांच्या डोक्यात जायला लागलाय, म्हणजे पैसा हे साधन न राहता आता त्यांच्या डोक्यात साध्य व्हायला लागलंय, हे चुकतं आहे. या दोन्हीचा कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून सुवर्ण मध्य आणलाच पाहिजे, नाहीतर ह्या डे बाय डे केसेस प्रचंड वेगानं वाढणार आहेत. आणि म्हणून मी मुलींना सांगते की अगं वेडे तू जे शिकलीस
तू जे शिकलीस त्या शिक्षणाचा तू जर तुझ्या घरातल्या उन्नतीसाठी उपयोग करू शकली नाहीस, फक्त 4 दमड्या बाहेरून आणण्यासाठीचाच जर तू विचार केलास तर ते चुकीचं आहे. तुझं मूळ रूप काय आहे? मी तुम्हाला अगदी लाईव्ह उदाहरण देते. 5 महिन्यापूर्वी माझ्याकडे 2 जण येऊन बसले. दोघंही जण BE MBA होते, तितकेच हुशार, काही दोघांच्यात कमी नव्हतं. दोघं बसले. नीरज मला म्हणाला की मॅडम वी हॅव डिसाइडेड टू मॅरी, पण आम्हाला कळत नाहीये की आम्ही एकमेकाला कॉम्पॅटेबल आहोत की नाही. मी म्हटलं का रे, काय प्रॉब्लेम काय आहे? तो म्हणाला दीपा पण माझ्या इतकीच हुशार आहे, नो डाऊट अबाउट इट. ओके, आमच्या घरात स्वतःचं बिझनेस आहे. अनफॉर्च्युनेटली माझी आई गेलेली आहे, मी आणि माझे पप्पा मिळून गेली 2 वर्ष तो बिझनेस रन करतोय. घरामध्ये मॅडम सगळं नोकर चाकरांवर आहे, हो करतायत सगळी जण, पण मॅडम मला असं वाटतं की त्या घरच्या बाईचा स्पर्श नाहीये त्याला. तो शिरा भाजला जातोय, शिरा होतोय, पण त्याच्यामध्ये जे असं मार्दव लागतं ना ते नाही. आणि मॅडम मला सारखं वाटतंय की दीपानं घरी येऊन तो एक सगळ्या आमच्या घराला एक नाजूक स्त्रीचा असा तो एक स्पर्श द्यावा. दीपा पटकन म्हणाली नो मॅडम, मला ते घाना खजाना करत घरी बसायचं नाहीये. मी पहिलेच नीरजला सांगितलं आय विल कम विथ यू, मी तुझ्याबरोबर येणार. फिनिश. दोघांचं चालू होतं. मी म्हटलं 1 मिनिट थांबा. नीरज, दीपा थांबा. प्रश्न काय आहे? एकाने कुणीतरी ऑर्गनायझेशनमध्ये जायचं आणि एकाने कुणीतरी ओके घरातल्या माणसांनी घरची सगळी डिपार्टमेंट्स बघायला पाहिजे. राईट राईट. मी पटकन पुढचं वाक्य टाकलं, मग आपण नीरज आणि दीपा असं करूया, आपण रोल चेंज करूया. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी दीपा तू एवढी केपेबल आहेस ना, तू किल्ली फिरवत ऑर्गनायझेशनला जा आणि नीरज घरात राहून ही सगळी डिपार्टमेंट्स नीट करू दे. गंमत बघा, माझं वाक्य अजून संपत नाहीये तोच पटकन मला दीपा म्हणाली शी काहीतरी काय मॅडम. म्हणजे तुम्ही गंमत बघा, स्त्रीचं मन, प्रत्येक स्त्रीला, आधुनिक स्त्रीला सुद्धा माझा नवरा माझ्यापेक्षा मोठा, इफेक्टिव्ह, कर्तृत्ववान पाहिजे आणि मी वेलीसारखी त्याला लपेटून राहिली पाहिजे, ही स्त्री सुलभ भावना गेलेली नाही आहे. मग मी दीपाला म्हटलं की अगं तू निसर्गाच्या विरुद्ध कशाला जातीयस? स्त्रीचा हा देह जिथे आपल्याला देवानी गर्भाचं नवनिर्मितीचा इतका बहुमान दिलेला आहे, का दिलाय? कारण आपण सहनशील आहोत, आपण त्यागी आहोत, आपण प्रेमळ आहोत, आपल्याकडे भावनेचा जो एक उमाळ आहे, हे सगळं जे स्त्री सुलभ तुझ्याकडे आहे ते दूर करून कशाला पुरुषी व्हायला लागतेस? काही गरज नाहीये त्याची. मी तिला म्हटलं की तू घर हे सगळं छान सावर, व्यवस्थित रुटीन कर आणि मग तू 2 तास जा ना तिकडं. सुदैवानं दीपा आणि नीरजनी ते ऐकलं आणि आता त्यांचा संसार अतिशय उत्तम चालू आहे. हे मी मुलींना सांगते त्यांच्या करिअरच्या कल्पनेबद्दल. दुसरं मी मुलींना काय सांगते माहिती आहे? कितीही तुम्ही पुढं गेलात, अगदी स्त्री मुक्ती, स्त्री स्वातंत्र्य, याऊ त्याऊ एवढं सगळं, तरी सुद्धा आज सुद्धा मुलीला नवऱ्याच्या घराचा उंबरठा ओलांडूनच आज जावं लागतं, बरोबर? मग जर ही मुलगी आपलं घर सोडून त्या दुसऱ्या घरात जाणार असेल तर मी त्या मुलींना सांगते की तुम्ही आहात ना हुशार, आहात ना विचारी, तर पहिलं सूत्र लक्षात घ्या की नवीन एखाद्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर तुझं काम आहे पहिले वर्षभर डोळे उघडे, कान उघडे आणि तोंड बंद ठेवायचं. ह्या पोरी करतात काय, 5व्या 6व्या दिवशीच आपल्या कॉमेंट्स पास करायला लागतात आणि तिथं बिघडतं. मी पोरींना सांगते की अगं तुला त्या फॅमिलीमध्ये फिट बसायचे तर बघ ना तू, ही लोक एकमेकांशी वागतात कशी, बोलतात कशी, त्यांचे नातेवाईकांशी संबंध काय आहे, त्यांचं रुटीन कसं असतं, ह्या सगळ्याचा तू नीट अभ्यास कर आणि त्याप्रमाणे तू स्वतःला बदलत बदलत जा की कळत न कळत तू बरोबर फिट बसशील. पोरींना मी सांगते की अगं तुम्ही नवीन नोकऱ्या करायला लागता, नवीन नोकरी करायला लागल्यानंतर तुम्ही पहिला वर्षाचा पिरियड हा प्रोबेशन पिरियड म्हणून मानता ना, मग त्या पिरियडमध्ये तुमचा जो बॉस असतो तो तुम्हाला आवडत नाही, तो तुम्हाला खडूस वाटतो, तरी सुद्धा येस सर, ओके सर म्हणून त्याला गोलफेरी मारता ना. तुमचे कलिग्स तुमच्याशी डिफरन्सेस ऑफ ओपिनियनमध्ये असतात तरी तुम्ही समजावून घेता ना. तुमचे सबऑर्डिनेट्स ते तुमचं ऐकत नाही तरी तुम्ही त्यांना परत परत समजावून सांगता ना. मग हे सगळं तुम्ही का करता? कारण तुम्हाला नोकरी सांभाळायची असते. मग जर नोकरी सांभाळायची असते म्हणून तुम्ही हे सगळं करता, तर इथं तर तुम्हाला अख्खं लग्न सांभाळायचं असतं. अशा वेळेला तुम्ही थोडंसं नमतं घेतलं तर बिघडतं कुठं. मी पोरींना सांगते तुम्ही साखर आहात ना, मग
तुम्ही ज्या संसारामध्ये आत शिरणार आहात तो सासरचा पेला म्हणजे जर प्लेन वॉटर असेल, साधं पाणी असेल, तर तुम्ही स्वतः साखर होऊन त्या पेल्यात आत शिरा. विचाराच्या चमच्यानं इतकं ढवळा, इतकं ढवळा, इतकं ढवळा की ती साखर त्यात पूर्ण विरघळून गेली पाहिजे. त्या साखरेचं स्वतःचं अस्तित्व राहता कामा नये, पण पाण्याची गोडी मात्र वाढली पाहिजे. मी मुलींना परत परत सांगते की अगं त्या सगळ्या कुटुंबाला जिंकण्यासाठी काही आपल्याला सिक्सर चौकार मारावे लागत नाहीत. त्या घरामध्ये प्रत्येकाचा एक वीक पॉइंट असतो, तो तेवढा कुरवाळ. सासऱ्यांना कदाचित सकाळी उठल्या उठल्या गरम वाफेचा मसाल्याचा चहा हवा असतो. सासूबाईंना छानपैकी अगदी फुलं तोडून देवापुढे रांगोळी घातलेली आवडत असते. नंडेला तुझ्या कडक मॅचिंग आवडत असतं. दिराला पुस्तकांची आवड असते. एवढ्या गोष्टी जरी तू एवढ्या एवढ्या टच न केल्यास ना, तरी ती अख्खी तुझी व्यक्ती ताब्यात येते. मी तर म्हणते लग्न म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड आहे. तुम्ही बॅटिंगला उभे आहात, समोर तुमचा पार्टनर बॅटिंगसाठी उभा आहे. आपण चौकार मारल्यानंतर किंवा आपण बॅट फिरवल्यानंतर रन काढायला आपण धावल्यावर आपला समोरचा पार्टनर म्हणजे नवरा धावायला सुरुवात करतो असतो, जातो कुठं. आपल्याला कॅप्चर करायचं असतं ते आजूबाजूचं ग्राउंड. आणि हे आजूबाजूचं ग्राउंड तू कसं कॅप्चर कर हे मी त्या पोरींना सांगते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आत्ताची जी गरज निर्माण झाली आहे ती मुलींना मी काय सांगते माहिती आहे? तुम्ही आता झालाय 24-25 वर्षाच्या. लग्न झाल्यानंतर काय झालं हल्ली, एक नाही तर 2 पोरी असतात. त्यामुळे या मुलींच्या आया एकदम टुणटुणीत असतात माझ्यासारख्या. म्हणजे शक्ती आणि बुद्धी एकदम मस्त असते आणि टाइमपास काही वेळ नसतो, वेळ असतोय. पोरीचं लग्न झालं. आता पूर्वीच्या काळी काय असायचं बघा, पूर्वीच्या काळी मुलीला मूल होईपर्यंत आई वडिलांनी तिच्याकडे जेवायचं नसायचं, बरोबर. म्हणजे कमीत कमी 9 महिन्याचा पिरियड ते आई वडील तिथे जायचेच नाही. जायचे नाहीच म्हणजे नो इंटरफिअरन्स. आता काय झालंय, फोन आले. पूर्वी टेबल फोन होते. ती बाई काय बाहेर जाऊन पोरगी दिवाणखान्यातून काही तक्रारी करायची ना, कशी आहे, छान आहे वगैरे वगैरे. नंतर कॉर्डलेस आले. पण कॉर्डलेस आल्यावर सुद्धा या मुलीला माहीत असायचं पॅरलल फोनवरती सासूबाई ऐकू शकतात, म्हणजे लिमिट होतं. हल्ली मोबाईलमुळं झालंय काय, पोरी कुचकुच कुचकुच काय बोलतात ते काहीही कळत नाही आणि तिथून प्रॉब्लेमला सुरुवात होते. आणि म्हणून मी मुलींना सांगते, लग्न झाल्यानंतर पहिले वर्षभरात किंवा कधीही आईनं जर विचारलं बेटी कशी आहेस तू, मस्त आहे, टॉप आहे, छान आहे, एवढे 3च शब्द बोलायचे, बाकी काही रिपोर्टिंग करायचं नाही. त्याचं कारण असं आहे की पोरी रिपोर्टिंग करायला लागल्यामुळे काय गोंधळ होतात, गंमत बघा कशी सायकॉलॉजी असते. आज स्मिताचं लग्न होतं, ती सासरी जाते, ओके. त्याच्यानंतर ती हनीमूनला वगैरे जाऊन आज सकाळी परत आलेली असते. इकडे आईचं लक्ष असतंच की स्मितू आपली कधी येते परत, मग तिला माहीत असतं आज आली आहे. दुपारच्या वेळेला आई फोन फिरवते, उत्सुकता असते काय चाललंय, कशी आहेत माणसं वगैरे. काय स्मितू कशी आहेस तू, इकडनं आईचा फोन गेलाय. आता तिकडं नेमकं काय झालेलं असतं, स्मिताच्या सासूबाई खूप लग्नाची घाई गर्दीनं दमून गेलेल्या असतात. आज एक महिला मंडळाचा दुपारी 4 पासून रात्री 11 पर्यंत प्रोग्राम असतो. सासूबाई बाहेर गेलेल्या असतात. स्मिता आणि स्मिताचे सासरे घरी असतात. तेवढ्या सासऱ्यांचे 3-4 मित्र आपल्या बायकांना घेऊन येतात आणि सासरे मस्त डिक्लेअर करतात, स्मितू सगळ्यांसाठी छानपैकी तिखट मिठाच्या पुऱ्या आणि शिरा कर. सिच्युएशन कळली. आता स्मितू मोठा कणकेचा गोळा आता मळती आणि आईचा फोन आला, काय स्मितू कशी आहेस तू, की आमचं स्मितू बाळ बोलायला लागतं. काय करायचं आई, तिकडे त्या गेल्यात 11 वाजेपर्यंत येणार आहेत म्हणे आणि सासऱ्याने सांगितलं एवढी आई तिखट मिठाच्या पुऱ्या ते शिरा सगळं कर. आई अगदी मी घामेघूम झाली आहे ग. इकडं स्मितू बाळ बोलायला लागलं की इकडे मातृहृदय कळवळतं. आईचं तिकडनं, कसं ग अजून तुझ्या हातावरची मेहंदी पण नाही सुकली, हळद पण नाही उतरली, कसं ग तुझ्या सासूला तुझ्या अंगावर टाकून जावं होतं वगैरे वगैरे वगैरे. असं आई बोलली की तुम्ही संपलं म्हणून समजा. कारण प्रत्येक वेळेला मग स्मिताला सासूबाई बाहेर निघाल्या की या माझ्या अंगावर टाकून उंडारायला जात आहेत असंच वाटायला लागतं. इथं मी मुलीच्या आईला सांगते, तू शहाणी आहेस ना, तू विचारी आहेस ना, आपल्या मुलीला तू सगळं शिकवलं आहेस ना, मग इथे तू म्हटलं पाहिजे स्मितू असं आहे का, सासूबाई गेल्यात, अगं मग ही तर केवढी संधी आहे तुला. तुला मी परत परत सांगत आली आहे की दुसऱ्याच्या हृदयाचा मार्ग पोटातून जातो. आज तू पूर्ण संधीचा फायदा उठव. इतक्या सुरेख पुऱ्या आणि इतका छान शिरा कर की सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की अरे देशमुख घराण्याला काय सून मिळाले, मी फोन ठेवते. म्हणून पटकन आईनी फोन ठेवला पाहिजे.
हे मी हल्ली मुलींना आणि मुलीच्या आईला सांगते. मी फक्त मुलीला आणि मुलीच्या आईला सांगते का, तर अजिबात नाही. मी इकडे येते मुलगा आणि मुलाची आई. त्याच्या अगोदर मी जो स्वतः प्रयोग केला तो मी शेअर करू इच्छिते. माझ्या मुलाच्या लग्नाला आज 5 वर्ष झाली आहेत आणि मला 2 वर्षाचा नातू पण आहे. माझ्या मुलाचं म्हणजे आशुतोषचं लग्न जेव्हा ठरलं, कारण हेच एक लक्षात घ्या, हे मी सगळं बोलतीये ना ते सगळे प्रयोग मी केलेले आहेत. जोपर्यंत मी ते घरात करत नाही तोपर्यंत आय टू आय बघून बोलायचा मला अधिकार राहत नाही. आशुतोषचं लग्न ठरलं, त्याच्या दुसऱ्या दिवशी इमिजिएटली मी काय केलं माहिती आहे, मी इमिजिएटली वासंतीला म्हणजे माझ्या विहिणीला माझ्या घरी बोलवलं आणि मी तिला म्हटलं की आपण दोघी एकमेकींपुढे बसूया आणि मला तू सांग की तू तुझ्या मुलीला कसं वाढवलेस, तिच्या आवडीनिवडी काय, तिचं काय तिला अतिशय आवडतं आणि काय आवडत नाही, तिची विचारसरणी कशी आहे, तिचे काय, हे सगळं तू मला जेवढं पारदर्शकपणे सांगशील. त्यामुळं काय झालं, एक पारदर्शकपणा आल्यामुळे आम्हाला एकमेकींना समजून घेणं खूप सोपं झालं. आणि म्हणून माझ्याकडे लग्न ठरल्या सगळ्या विहिणींना मी सांगते, बाकीचे कुठलेही प्रवाह आत शिरायच्या अगोदर तुम्ही दोघी एकमेकींपुढे बसा आणि आपल्या होणाऱ्या सुनेला समजून घ्या. हे मी केलं. दुसरं, मी मुलांच्या आयांना काय सांगते माहिती आहे, सगळ्या जणी बघा, मुलगी 14-15 वर्षाची झाली की आपण सुरू करतो की तुला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, तुला समजून घेतलं पाहिजे, तुला पडतं घेतलं पाहिजे वगैरे. मी मुलांच्या आयांना विचारते, हे सगळं तुम्ही का करता, मुलीलाच का सांगता? कारण तुम्हाला हवं असतं की आपली मुलगी सुगृहिणी व्हावी, बरोबर. मग मी मुलांच्या आईला विचारते की फक्त मुलीनंच सुगृहिणी व्हावं आणि तुमचा मुलगा सद्गृहस्थ व्हावा असं वाटत नाही तुम्हाला? आपला मुलगा लग्नानंतर सद्गृहस्थ व्हावा म्हणून तुम्ही काय करता? आपण काहीही करत नाही. आया काहीही करत नाही. त्यांच्या दृष्टीनं मुलगा 26-27 वर्षाचा झाला, व्यवसाय करायला लागला किंवा नोकरी करायला लागला आणि पैसे मिळवायला लागला म्हणजे झाला सद्गृहस्थ. अरे सद्गृहस्थाची व्याख्या इतकी सोपी आहे. तुम्ही मुलाला सांगितलं पाहिजे की बेटा, जी मुलगी आता तुझ्या घरामध्ये तुझी बायको म्हणून येणार आहे ती सुद्धा तुझ्या इतकी शिकलेली आहे, तिलाही स्वतःची मतं आहेत, त्यामुळे तुझी सुद्धा जी मतं आहेत ती तू बदलली पाहिजेस, तुझा दिनक्रम बदलला पाहिजेस, तू तुझ्या बायकोसाठी म्हणून एक वेगळा वेळ दिला पाहिजेस, तू तिच्या भावभावनांचा विचार केला पाहिजेस. हे मुलाच्या आईनं सांगितलं पाहिजे. घरातली कामं सुद्धा कुठल्याही कामाची लाज वाटता कामा नये आणि आपण याला बायकाच जबाबदार आहोत. गंमत बघा तुम्ही, एखादीची मुलगी बाहेर पोस्टाची कामं करते, कोर्टात जाते, हे करते ते करते, तर आपण पटकन म्हणतो अरे पाटलांची सुनंदा ना काय पुरुषासारखी कामं करते, राईट. आणि तेच जर पाटलांचा मुकुंद घरामध्ये आईला भाजी चिरून देत असेल, भांडी घासत असेल, फरशी पुसत असेल, तर पटकन आपण कामं करतो, शी त्यांचा मुकुंद बायल्या झालं, काही पण घरातली कामं करतो का हो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही सांगा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो जर आतमध्ये पोहे करत असेल तर तो बायल्या, सगळ्यांना 2 वेळचं खाण्यासाठी आपण हे सगळं करतोय आणि ते करणारा म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला घरातली फरशी पुसणं म्हणजे कमी महत्वाचं आहे बँकेतले पैसे काढून आणण्यापेक्षा? नो, प्रत्येक काम तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणून 17-18 वर्षाचा मुलगा झाल्यापासून त्यालाही सांगितलं पाहिजे तूही एक दिवस फरशी पुसली पाहिजेस. जोपर्यंत मी सांगते तुम्ही पुरुष, कारण तुम्ही आता सगळे क्रॉस द बाउंड्री झालेले आहेत, आता तुम्हाला आम्ही कोणी सुधरू शकत नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकतात की बाबा रे मी गाढव चुका केल्या पण तू नको करूस या, बरोबर आहे की नाही. तुम्ही इतके रिजिड झालात ना, शक्यच नाही, तुम्ही इमॅजिनच करू शकणार नाही. तुमची 65 वर्षाची बायको कंबरडं मोडला असलं ना तरी असं असं करत पुसेल, पण तुम्ही म्हणाल बरं ठीक आहे कसं तरी पुसून घे म्हणाल. तुम्ही नाही म्हणणार की अगं माझं कंबर ठीक आहे मी पुसतो, बरोबर आहे की नाही सांगा. इतके डोक्यात तुमच्या पक्के गेले की ही कामं ना बायकांची आहेत, हां पण बाकी बायका करू दे बरं का सगळं. नो, आईनं सांगितलं पाहिजे की हे तू केलं पाहिजेस. अजिबात असल्या कामानं लगेच तू बांगड्या भरलेला वगैरे होत नाही. आणि आपण स्वतः बायकांनी असली विधानं करणं आधी बंद केलं पाहिजे. मला तुम्ही सांगा, आपली इतकी मानसिकता गंमतशीर, अगदी मॉडर्न आपण म्हणतो स्वतःला, अगदी आम्ही इक्वालिटी मानतो बिनतो वगैरे, पण तुम्ही गंमत बघा, तुमच्यापैकी कुठली सासू मला अगदी ठामेठोकपणे सांगू दे, सासू म्हणून तुम्ही बाहेर बसलायत, दोघेही पोरं तुमची आयटीत कामं करतायत, म्हणजे तुमचा मुलगा आणि सून रात्री सकाळी 8ला जातात, रात्री 9ला येतात, घरी येतात, मुलगी पटकन कपडे बिपडे चेंज करते, आतमध्ये आमटी आणि भाजी करायला जाते आणि मुलगा तुमच्याजवळ मस्तपैकी एका लग्नाची दुसरी गोष्ट बघत बसतो. तुम्हाला छान वाटतं, काय रे विकास काय म्हणतोयस, किती छान काम करते नाही म्हणून तुम्ही गप्पा मारता.
हां 4 दिवस होतात. 4 दिवसानंतर दोघं तशीच आत येतात. मुलगा पटकन बूट काढतो, आत जातो, ड्रेस चेंज करतो, आत चहा टाकतो आणि सून तुमच्या जवळ येऊन एका लग्नाची गोष्ट बघत तुमच्याबरोबर हास्यविनोद, अस्वस्थ व्हायला लागतं तुम्ही. नवरा आपला मुलगा आत बटाटी चिरतोय, कांदे, ही मिली बसली इथे, लगेच कळलं की नाही. म्हणजे किती स्वतःला मॉडर्न म्हणलं ना तरी कुठेतरी वाटतं की ही माझ्या मांडीला लावून बसली आणि ते बिचारं माझं पोर का हो असं. ही मानसिकता आपण बदलली पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही, मानसिकता जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत सुधारणा अशक्य आहे. आणि म्हणून मी सगळ्या आयांना सांगते की तुम्ही आत्तापासून मुलाशी शेअर करा. आपण मुलाशी काहीच बोलत नाही हो. लग्न म्हणजे तुला पोशाख कुठून आणायचा, जहीनमधून आणायचा, घ्यायचे, एवढंच विचार. एक्सटर्नल पोशाखाबद्दल बोलतो, परंतु इंटरनल पोशाख जो त्यांनी चेंज करायला पाहिजे तो आपण करतच नाही. अरे पोरीनं, तुम्हाला काय माहित आहे, पुरुष लोक हो, बायकांना काय काय सहन करावं लागतं. तुम्हाला काय वाटतं, माप ओलांडला आलिया झाली रुळली, असं होतंय. आमचं साबणाच्या ब्रँड पासून आणि टूथपेस्ट पासून सगळं बदलतं, तुमचं काहीच बदलत नाही. आज मला तुम्ही सांगा, कालपर्यंत जी जीन्स आणि टॉप पोरी घालते ती दुसऱ्या दिवशी लगेच साडी, तो घुंगट, पाय लागू. अरे काय अवघड आहे हे सगळं. तुम्ही शर्ट पॅन्टमध्येच राहता, तुमचं काही बदलत नाही. आणि हे मायने करतं, कळलं की नाही. जोपर्यंत तुम्ही ते करून बघत नाही ना तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की ह्या गोष्टी मायने करतात आमच्या मूडवर. आणि मग तुम्हाला वाटतं जरा काही झालं की मूड काय जातोय, ते मूड त्यामुळं नाही, आमचं त्या सगळ्या प्रकारामुळे सुद्धा गेलेला असतो. हे सगळं आईनी बोललं पाहिजे मुलाशी. मुलाशी बोललं पाहिजे की अरे लग्न म्हणजे फक्त तुमचं बेडरूम रिलेशन नाही आहे, त्याच्या पुढे जाऊन आहे. पत्रिकेमध्ये मी तुम्हाला सांगते, अरे पत्रिकेचा अभ्यास तर असते, या लोकांनी फॅन्टास्टिक केलाय. त्याच्यात लग्न ही संकल्पनाच नाहीये, मॅरेज ही संकल्पना नाही आहे. तिथे संकल्पना आहे जोडीदाराची. जोडीदार म्हणजे काय, त्याच्या पायात काटा घेतला तर तिचे डोळे पाणावतात आणि तिचा हात भाजला तर ह्याच्या हृदयात सर्र होतं. दॅट इज कॉल्ड ॲज जोडीदार. तुम्ही तुमच्या मुलाबरोबर शेअर केलं पाहिजे की अरे अशीच एक संध्याकाळ होती, मी आणि तुझे बाबा असे सोफ्यावर बसलो होतो, बघता बघता मी नॉस्टॅल्जिक झालो. 30 वर्षापूर्वीचा दिवस आठवला. हा सोफा घेण्यासाठी बेटा आम्ही कितीदा कागदावरती कॅल्क्युलेशन्स केली, प्रत्येक वेळेला 100 रुपये कमी पडत होते. एक पाडव्याचा दिवस असा आला की ते 100 रुपये प्लस झाले आणि हा सोफा आला. त्याच्यावर बसून आम्ही असे छान बसलो होतो. खाली प्राजक्त फुलला होता, त्याचा छान सुवास आमच्या नाकात जात होता. घळघळ 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 माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्या सोफ्याची किंमत मला कळत होती. माझा नवरा म्हणजे तुझे वडील फक्त माझ्या पाठीवरती थोपटत होते आणि एका क्षणी त्यांनी मला फक्त जवळ घेतलं. बस तो क्षण आम्ही म्हणतो सात्विक शृंगाराचा क्षण आहे. ते तुम्ही मुलाला सांगितलं पाहिजे. असं जर तुम्ही सगळं शेअर केलं तर त्या मुलाला लग्नाचा अर्थ कळेल. हे सगळं मी केलंय. तुम्हाला माहित आहे मी मुलाला लग्नाच्या वेळेला काय सांगितलं होतं, कारण सासवांचा इगो भयंकर असतो. मुलाची आई म्हणजे तर तिला 3, 4, 5 अशी शिंग आल्यासारखंच वाटत असतं. मी काय केलं माहित आहे, मी आशुतोषला सांगितलं की आशुतोष बस, अश्विनी आता आपल्या घरात येणार आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं, आशुतोष तू मला गेली 15 वर्ष ओळखतोयस. आईकडे मोठी लोक, आज आम्ही फक्त स्टेजवरनं सांगू शकत नाही, पण इतकी मोठी लोक माझ्याकडे काउन्सिलिंगला येतात. आशुतोषनं बघितलंय, वर्तमानपत्रातून भाषणं झाली की माझे मोठे लेख येतात, त्यांनी बघितलंय. हे सगळं बघितल्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, आशुतोषच्या दृष्टीनं मी ग्रेट. आज अखेर माझा मुलगाच समजूतदार असल्यामुळे टचवूड त्याला एकही मी चापटी मारली नाही, एकही चापटी न मारणारी, न रागवणारी, आणि अशी आई म्हणजे द ग्रेटेस्ट. बरोबर. मी आशुतोषला सांगितलं होतं की आशुतोष, तुझ्या दृष्टीनं तुझी आई कितीही ग्रेट असली तरी येणारी जी अश्विनी आहे तिला तू कधीही सांगायचं नाहीयेस की माझी आई ग्रेट आहे. माझं वागणं, माझं बोलणं, माझं तिच्याबरोबरचं सगळं रहन सहन अशी काही व्हायला पाहिजे की जेणेकरून अश्विनीला मनापासून वाटलं पाहिजे की आपल्या सासूबाई ग्रेट आहेत. ती कदाचित यशस्वी होऊन माझ्या समोर ताठमानेनं उभी राहिली तर मी तिला शाबासकी देईन, पण मी ग्रेट वाटून ती जर नमस्कारासाठी खाली वाकली तर मी तिला आशीर्वाद देईन, आणि शाबासकीपेक्षा आशीर्वाद मोठा असतो हे अश्विनीला आपलं आपण कळू दे. दुसरं मी सांगितलं होतं की आशुतोष, मी तर रोज इतके क्लायंट्स बघत असल्यामुळे माझ्याकडे अनुभवाचं इतकं खजिना आहे. सकाळी चहा पिताना माझी सवय आहे की मी काही शेअर करते, न नावं सांगता त्यांना एक इसेन्स सांगत राहते.
सगळ्यांना तो आवडतो घरात, माझ्या नवऱ्याला काय, माझ्या मुलाला काय. पण मी आशुतोषला सांगितलं की कदाचित अश्विनी आल्यानंतर, मी हे सगळं सांगायला लागल्यानंतर तिला मी बोर होऊ शकते. कळलं की नाही? अशा वेळेला ती जर म्हणाली शी मावशी काय बोर करतायत, तर तू चिडायचं नाहीयेस. तू तिला म्हणायचंयस की अश्विनी मी तुझ्या जागी असतो आणि असाच दुसऱ्याच्या घरातून एकदम या घरात आलो असतो तर कदाचित मला ही बाई बोर झाली असती. नवऱ्याने बायकोच्या भूमिकेत शिरून तिच्या मानसिकतेचा अभ्यास करणं, याला गृहस्थाचं पहिलं लक्षण म्हणतात. आणि हे महत्वाचं आहे. आणि आज तुमच्या समोर मला अतिशय आनंदानं सांगावंसं वाटतं आणि समाधानानं सांगावंसं वाटतं. आम्ही 2-3 वर्ष एकत्र होतो. आमचं घर थोडं लहान पडायला लागलं, कारण माझं घरातच ऑफिस होतं, म्हणून आम्ही शेजारीच दुसरा फ्लॅट घेतला. एकटाच मला मुलगा. आज तो दुसऱ्या घरात राहायला जाणार होता. मी अश्विनीला म्हटलं, ह्या घरातल्या तुला ज्या ज्या मौल्यवान गोष्टी वाटते त्या सगळ्या तू घेऊन जा, कारण माझा तर संसार झालेला आहे. तेव्हा अश्विनी खाली वाकून नमस्कार करून मला जेव्हा म्हणते की मावशी या घरातल्या 2 मौल्यवान गोष्टी मला त्या घरात घेऊन जायच्या आहेत, एक तुम्ही आणि दुसरे काका, बस त्या दिवशी मला भारत रत्न मिळाल्याचा आनंद होतो. हे जे सगळं आहे हे सगळं आपण विचारपूर्वक करायला पाहिजे. मी माझ्या मुलाला सांगितलं की अरे दिवसभर ती बाई स्वयंपाकघरात असते, स्वयंपाकघर तिचं कार्यक्षेत्र असतं. मी सगळ्या नवऱ्यांना सांगते की अहो तुम्ही बाहेर काही मिळवलं, तुम्हाला प्रमोशन मिळालं, तुमच्या कंपनीमध्ये फायदा झाला, तर आम्ही बायका केवढ्या आनंदानं वेड्या होतो. 15 मैत्रिणींना सांगतो ग ऐकलंस का माझा नवरा ना जनरल मॅनेजर झाला म्हणून. मग तुम्ही जे आमचं कार्यक्षेत्र स्वयंपाकघर आहे तिथं आम्ही काही जे करतो त्याचं का नाही कौतुक करत. एखाद्या दिवशी मी सुरेख सामोसे केलेले असतात, अगदी हळुवार झालेले असतात, मी अशी वाट बघत असते कधी एकदा माझा नवरा ब्रेकफास्ट टेबलवर येतो. तो येतो, मी समोर सामोसे ठेवते, बघत असते आता हा खाल्ल्यावर काय म्हणतोय. ह्याच्या हातात एकीकडे मोबाईल, इकडे वर्तमानपत्र, इकडे रिमोट, बका 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 उदाहरण डोळेसारखं तो खातो आणि निघून जातो. त्याचं जाण्याची पावलं माझ्या कानावर येतात, अलगद एक अश्रू माझ्या गालावरनं ओघळतो. हे नको का तुम्ही तुमच्या मुलाला सांगायला? असं सांगितलं ना, मुलं चालू आहेत बरं का हल्लीची. असं काही सांगितलं ना, परवा एक झाला, एक मुलगा आला माझ्याकडे, अद्वैत नावाचा बरं का, मारवाडी कुटुंबातला होता. मला मॅडम म्हणाला तुम्ही सांगताय ते सगळं बरोबर आहे, पण आम्ही ब्रेकफास्ट टेबलवरती सगळे बसलेलो असतो, दादा दादी, नाना नानी, काका काकी, सगळ्यांपुढे मी म्हणायचोय प्रज्ञा काय टॉप केलेस, इट लुक्स बॅड मॅडम, मला म्हणत होता बरं का. म्हटलं अद्वैत व्हॉट यू से इज व्हेरी राईट, पण अरे वेड्या तुला स्त्री कळलीच नाही. म्हटलं प्रत्येक वेळेला आपल्या बायकोला तोंडानीच नवऱ्यानी काहीतरी बोलावं असं नसतं. बस एक प्यार भरली नजर कौतुकाची तिच्याकडे टाक, सगळं तिला भरून पावतं. हा जो एक दृष्टीतला स्पर्श आहे, कधीतरी विचार करा याचा. हा दृष्टीतला जो स्पर्श आहे ना, तो त्या बाईला मोर पिसासारखा अंगावरनं फिरवल्यासारखा वाटतो. आणि मी तर नवऱ्यांना सांगते, अहो तुम्ही मोठ्या मोठ्या टॉनिकच्या बाटल्या, काही गरज नाहीये बायकोच्या तोंडात ओतायची. हे फक्त कौतुकाचं 1 चमचा टॉनिक तिला द्या, पुरं तिचं बघा आठवड्याच्या आठवडा उत्तम जातो. हे जसं मी बायकांना सांगते, पुरुषांना सांगते, तसं बायकांनाही सांगते. बायका आपण फार बंडल असतो, आपल्याला डोक्यामध्ये भयंकर वळवळ 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 चालू असते. नवरा एक दिवस डिक्लेअर करतो, चल ग या शनिवार रविवार आपण मस्तपैकी, वेळेचं काय आहे जरा तुम्ही इकडे बसला सांगा जरा तिकडे, ओके. मस्त म्हणतो की चल आपण महाबळेश्वरला जाऊया, ओके. तो तयार होतो आणि छानपैकी पॅ आपण येऊन बसतो. आपण सीटवर येऊन बसतो, जरा पाचगणीचं वळण घेते तोपर्यंत आपल्याला दिसते की नवरा एकटा सापडलाय आता, की आपण सुरू करतो. आणि असे काही विषय आपले तापतात नको ते, की महाबळेश्वरचा गारवा कुठला रखरखाट घेऊन तुम्ही परत येता. मी सगळ्या बायकांना सांगते, कृपा करून करू नका तसं, कृपा करून करू नका. आपली आणखी एक वाईट सवय आहे, मी काय सांगू, आपली सवय अशी आहे की आपण नेहमी विधान करतो, गरज लागल्यानंतर तुमच्या माणसांना आमची आठवण येते, एरवी ढुंकून बघत नाहीत. बरोबर आहे ना? मी हेच वाक्य अभिमानाने म्हणा म्हणून सांगते, गरज लागल्यानंतर तुमच्या माणसांना माझीच आठवण येते, कारण मी बुद्धीनं कर्तृत्वानं सगळ्यांपेक्षा मोठी आहे म्हणून ते माझ्याकडे येतात, असं तुम्ही म्हणा. दुसरं महत्वाचं आपण किती बघा, आपण वी डू नॉट सी द गुड साईड ऑफ लाईफ. आज माझा वाढदिवस असतो, सकाळपासून 250-300 फोन माझ्या नातेवाईकांचे आलेले असतात, मैत्रिणींचे आलेले असतात वगैरे वगैरे, पण माझं लक्ष असतं
त्या फोनकडे अजून तो नाही आला. हां, नवऱ्याने सकाळी मला मस्तपैकी ग्रीटिंग आणि कधी नव्हे ते आठवण ठेवून फुल दिलेलं असतं, पण तरी सुद्धा तो नाही आला फोन. रात्रीचे 9 वाजतात 10 वाजतात, आपण विरजण वगैरे दुधाला लावून बेडरूममध्ये येतो. बेडरूमचा दरवाजा बंद केल्या केल्या पहिला अटॅक नवऱ्यावर आला होता का तुमच्या बहिणीचा फोन. मी तिची इतकी कौतुक करायची, इतकी प्रेझेंट्स द्यायची, सध्या 1 रुपयाचा फोन नव्हता करता आला असं म्हणून आपण बायका तो विषय ओपन करतो. लग्नाला 25 वर्ष का विनात खटखट 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 सगळी रिळं आणि आपली मेमरी इतकी स्ट्रॉंग असते की लग्नाच्या पहिल्या दिवसापासून सगळं काढतो. इकडे रडतोय, इतके चिडतोय, इकडे बोलतोय. नवरा शांतपणे, त्याला माहित असतं पहिला अंक, दुसरा अंक, तिसरा अंक. तिसऱ्या अंकाचं शेवटचं वाक्य आपण बोललो की तो मस्तपैकी जो कुशीला वळतो आणि घोरायला लागतो, आणि आपण मात्र आपली उशी ओली करत रात्रभर रडतो. कशाला रडताय? मी इथे तुम्हाला इमोशनल बँक अकाउंट नावाची अतिशय सुंदर संकल्पना सांगते. ती संकल्पना अशी आहे, तुम्ही ज्या 10,000 रुपयाच्या नोटा आज बँकेत भरता, तुम्हाला समजा 4 दिवसांनी 3,000 रुपये हवे, तर त्या नोटातलेच 3,000 मिळतात का तुम्हाला? नाही, दुसरे मिळतात. सिमिलरली लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी जे काही केलं, नंडेसाठी, दिरासाठी, हेसाठी, तेच तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करू नका. ते तुम्ही भरलेत, त्याचं रजिस्ट्रेशन वर झालेलं आहे. ज्या वेळेला तुम्हाला गरज असते त्या वेळेला जो नात्याचा ना गोत्याचा, जो तुमच्या माहितीतलाही नसतो, ती व्यक्ती तुम्हाला मदत करतेच. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगते की नेहमी लक्षात ठेवा, आपल्या घरातल्या माणसांच्याकडून तुम्ही सारखी कौतुकाची अपेक्षा ठेवूच नका, पण करत राहा करत राहा करत राहा, कारण आपल्याला तो बँक अकाउंट मोठा करायचा आहे. मी तरी तुमच्यापासून वेगळी कशी असणार? मी पण तुमच्यासारखीच. मलाही वाटायचं की एवढी आपली लेक्चर्स होतात, घरातल्यांनी कौतुक करावीत, पण तुम्हाला माहित आहे, अगदी जवळचं पुस्तक जसं आपल्याला वाचता येत नाही ना, तसंच आपल्या घरातल्या लोकांना आपण कळू शकत नाही. मलाही असंच वाटायचं की सासूबाईंनी मला असं करावं, पण अनफॉर्च्युनेटली त्या मला बघत होत्या, पण से फॉर एक्झाम्पल काही लिमिटेशन्स होती, त्यामुळे त्या इतकं मोकळं कौतुक करू शकत नाहीयेत. मी सिन्नरला गेले होते. खचाखच हॉल सगळा भरला होता, असंच भयंकर उकडत होतं, घामाच्या धारा लागल्या होत्या मला बोलताना. लेक्चर झालं, सगळेजण येऊन वा वा छान छान करून निघून गेले. एक बाई अशा 80 वर्षाच्या बसल्या होत्या, 9वारी साडीतल्या, शेतकरीच होत्या बहुतेक. त्या अशा जवळ आल्या माझ्या इथे उभे राहिल्या आणि मला असं पदराने वारा घालायला लागल्या. म्हटलं, आजी नका हो, थोड्या वेळानं सगळे पांगले आणि की मी बाहेर गेले की आय विल बी कम्फर्टेबल, मला नका वारं घालू तुम्ही. त्यांनी काय म्हणावं, पोरी मी तुला वारा नाही घालत आहे, मी पदरानं तुझी दृष्ट काढतेय की तुझं बोलणं, तुझे विचाराला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून पोरी मी काढते. मला सांगा तुम्ही, आज सुद्धा माझे त्या प्रसंगाने डोळे पाणावत आहेत. कोण होत्या त्या? माझ्या नात्याने आजी होत्या, पणजी होत्या, आई होत्या, कोणी नव्हत्या, पण ते वरती जे मी साठवलं होतं ना, ते फक्त त्यांच्या रूपानं माझ्यापर्यंत आलं. मी सगळ्या बायकांना सांगते की तुम्ही नाते संबंध जपा. मी तरी तुमच्यापेक्षा वेगळी कशी असणार? मी माझ्या घरातलंच उदाहरण देते. मी म्हणते तसं मी प्रयोग केलेत म्हणून मी ठामेठोकपणे सांगू शकते. माझ्या सासूबाईंवर माझं निरतिशय प्रेम आहे, भयंकर प्रेम आहे. परंतु घरोघरी होतं तसंच की मी आणि माझी धाकटी जो आमच्यात स्ट्रेस होता, मला असं वाटायचं की मी इतकं सगळं करते आणि ही काही नाही आहे, तर ही मला कधीच कौतुकानं माझी पेपर रिडिंग्स वाचत नाही, काही वाचत नाही आणि हुडूत करते. मला भयंकर संताप यायचा आणि त्यामुळे माझं तिच्याशी बोलणंच नव्हतं. माझ्या सासूबाई परत म्हणायच्या की सुषमा, तुझं बाकी सगळं चांगलं आहे ग, पण फक्त तू एवढं सोड ना. पण विचार यायचे, पटायचं नाही, परत खाली सारखा मनाचा हे चालू होता. एक दिवस मी विचार केला, क्षमापना नावाचा मारवाडी लोकांच्यात एक दिवस असतो, त्या दिवशी मला त्यांनी भाषण करायला बोलवलं होतं. त्याच्या आधी मी म्हटलं, मी जर हे करू शकले तरच या विषयावर मला बोलायचा अधिकार आहे. मी विचार केला, सगळ्यांनी, मी का सांगते माहिती का, मी प्रखर आत्मपरीक्षण करायला सगळ्यांना शिकवते की जे मी केलं. मी विचार केला की ह्या बाईचा मला राग येतो म्हणजे नक्की काय होतं. म्हणजे असं होतं की ती माझं कौतुक करत नाही, म्हणजे इथं मी स्वतःला कोणीतरी शहाणी समजते.
हा जो माझा अहंकार आहे तो कुणीतरी दाबायला पाहिजे, म्हणून विधात्यानं तिची नेमणूक केली आहे. आणि दुसरं, तिनं पण जर माझं वारेमाप कौतुक केलं असतं तर माझा अहंकाराचा फुगा इतका फुगला असता की तो फटकन फुटून गेला असता. असं होऊ नये आणि माझ्या फुग्यातली वाफ आणि हवा पूर्ण काढली जावी म्हणून तिची नियुक्ती केलेली आहे. हे ज्या क्षणी मला पटलं त्या क्षणी तिच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलला. मग मी एक ग्रीटिंग कार्ड घेतलं, त्याच्यावर आमच्या दोघींचा एक सुंदर फोटो होता, तो लावला आणि खाली लिहिलं, काही चुका मी केल्या, काही चुका तू केल्यास, काही आपण दोघींनी मिळून केल्या. आजपासून हे मानापमान आणि संशय कल्लोळाचं नाटक आपण बंद करूया आणि सगळे मिळून म्हणूया, अवघा रंग एकची झाला. असं म्हणून मी तिला घट्ट प्यार की झप्पी मारली. घळघळ घळघळ आम्ही दोघी रडत होतो. गेली आज 8 वर्ष आम्ही अतिशय सुरेख नांदतोय. सासूबाईंना ह्यापेक्षा वेगळं काय हवं होतं? मी मनात विचार केला की सासूबाई गेल्यानंतर, आज त्यांचं वय 86 आहे, गेल्यानंतर तो काय पिंडाला कावळा शिवत नाही म्हणून आम्ही सगळ्यांनी तिथं जाऊन टेक्निकली म्हणायचं की नाही आम्ही सगळे गुण्या गोविंदानी नांदू, याला अर्थ नाही आहे. जिवंतपणी जर तुम्ही त्या म्हाताऱ्या बाईला सुख देऊ शकलात तरच खरं आहे. आणि आपण जर स्वतःला विचारी समजतो तर हे आत्मपरीक्षण केलंच पाहिजे. बायका मला विचारतात की मॅडम तुम्ही उपास वगैरे काहीच का नाही सांगत? मी म्हणते मूळ शब्द उपास नाहीये, तो आहे उपवास. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. देवाच्या जवळ राहणं म्हणजे उपवास आहे. देव कुठे आहे हो? देव म्हणजे काय? अत्यंत अशा दुर्दम्य शक्तीवरती असलेली माझी अढळ श्रद्धा म्हणजे देव, आणि ती श्रद्धा माझ्या मनात आहे म्हणजे देव तुमच्या मनात आहे. आपण काय करतो? ती श्रद्धा दगडात घालतो, त्याला गणपतीचं रूप देतो, त्याला देवीचं रूप देतो आणि आपण म्हणतो तो म्हणजे देव. देव दगडात नाहीये, देव हृदयात आहे. मग मी त्यांना म्हणते की तुम्हाला उपवास करायचा असेल, म्हणजे खरोखर या देवाच्या जवळ जायचं असेल तर प्रखर आत्मपरीक्षण करा. ह्या तुमच्या मनावर स्वार्थ, दुसऱ्याबद्दल हेवा, द्वेष, मत्सर, निगेटिव्ह थिंकिंग याची जर कोळिष्टक आणि जळमट जमली असतील ना तर ती आत्मतेजाच्या विचारानं सगळी दूर करा. जी जागा तुम्हाला सुंदर वाटते तिथे जा. ह्या मूर्तीवरती, ह्या मनावरती तुम्ही उत्तम विचारांची, निस्वार्थीपणाची, प्रेमाची, परोपकाराची, आस्थेची सगळी ताजी ताजी फुलं टाका. आणि अशा दिव्य अवस्थेमध्ये त्या जागेच्या इथे जाऊन म्हणा, हे परमात्मा, दिवसभरामध्ये माझ्या हातून अशी कुठलीही कृती होऊ देऊ नको की ज्यामुळे माझी मला लाज वाटेल. फिनिश. तो एकच क्षण अंतरात्मा त्या सर्वात्म्याशी एकतानता साधतो आणि वरून आशीर्वाद येतात. तथास्तु. ही मानस पूजा आपल्या सर्व धर्मात श्रेष्ठ म्हणून मानलेली आहे. हे करा म्हणून मी सांगते. मी सगळ्या नवरा बायकोंना परोपरीनं सांगते, पुरुषांना सांगते, नका हो तुम्ही आपल्या बायकोला तू गप ग, तुला काय कळते धंद्यातलं, नका म्हणू असं. तुमची बायको 5वी नापास असली तरी अनुभवाचं शहाणपण तिच्याकडे इतकं असतं की कित्येकदा तुम्ही न्यूटन होता. मोठं भोक मोठ्या मांजराला, लहान भोक लहान मांजराला असं तुम्हाला वाटतं, पण ती सांगू शकते की अरे मोठ्या भोकातून लहान मांजर जाऊ शकेल ना. हे मी का म्हणतेय? कारण तुम्ही बघा, ज्याला आपण मराठीतले वाक्प्रचार आणि म्हणी म्हणतो, बघा तुम्ही एक एक म्हणी. पी हळद हो गोरी, शीतावरून भाताची परीक्षा, ताकाला जाऊन भांड लपवणारे, एक नाही दोन नाही, सगळ्या तुम्ही म्हणी बघा, सगळ्या स्वयंपाकघरातून आलेल्या आहेत, म्हणजे सगळ्या बायकांनी केलेल्या आहेत. जिच्याकडे अनुभव आहे, जिच्याकडे जिचे हात भाजलेले आहेत, तिलाच कळते भाकरी कशी करायची. अशी जी तुमची बायको आहे तिला तुम्ही सगळं सांगा. तिच्यापासून नका लपवून ठेवू. तिला सगळं अर्थकारण, तुमचं सगळं इकॉनॉमिक्स तिला कळलं पाहिजे, जिला तुम्ही अर्धांगी म्हणता. मी पुरुषांना परोपरीनं सांगते की अरे तुम्ही तुमच्या बायकांपुढे व्हा ना मोकळे आणि उघडे. शरीरानं तुम्ही उघडे होता, मग मनानं उघडं व्हायला तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बायका रडायला आलं की आपल्या नवऱ्याचा खांदा हक्काचा म्हणून ढसढसा रडून मोकळ्या होतात. तुम्हाला टेन्शन आल्यानंतर तुम्ही बायकोच्या कुशीत शिरून रडलात तर बिघडतं कुठेही अश्रुपिंड काय फक्त बायकांनी रडण्यासाठी दिलेले नाही आहे. तुम्ही पण मोकळे व्हा. सायन्स सांगतं की प्रत्येक शरीरामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही हॉर्मोन्स असतात. हे मी पुरुषांना सांगते. मी सगळ्या नवरा बायकोंना सांगते. माझ्याकडे येतात, म्हणतात काय मॅडम आता आमच्या लग्नाला झाली 25 वर्ष, 30 वर्ष, 35, असे वाईट चेहरे केले की मला भयंकर राग येतो. मला वाटतं प्रत्येक दिवस तुमच्या लग्नानंतरचा दुसरा दिवस वाटला पाहिजे. आपलं लग्न जिवंत आणि तरुण राहिलं पाहिजे. मी बायकांना सांगते काय तर मेलं बोलायचे, अरे असं वाटतंच कसं, कारण तुम्ही तेच सारखं रडगाणं. आणि एक सांगते बायकांनो, पुरुषांना घरगुती दळणं दळलेली आवडत नाहीत.
अजिबात दळायची नाहीत. कशाला दळतायत? तेच पीठ परत परत पडणार आहे त्याच्यातून. त्याऐवजी पुरुषांना क्रिकेट आवडतं, राजकारण आवडतं, आत्ताच्या महापालिकाच्या निवडणुका, बोला ना त्यांच्याशी, वाचा ना पेपर. कशाला ते सारखं तुम्ही कुठल्या तरी आपल्या बळकट्ट मळकट्ट सिरीज बघत बसते, सिरियल्स. त्या काही अर्थ नाहीये त्याच्यामध्ये. सगळ्या बायका व्हिलन आणि एकमेकींना सूड कसा घ्यायचा असल्या कशाला बघता? त्यापेक्षा डिस्कवरी बघा, हिस्ट्री चॅनल्स बघा. मी तर म्हणते कार्टून फिल्म बघा, ती परवडली असल्या काहीतरी सिरियल बघण्यापेक्षा. कारण कार्टूनमध्ये ॲनिमेशन ज्या पद्धतीनं केलेलं आहे ना, अरे काय फॅन्टॅस्टिक आहे. नवऱ्याशी बोला ना, त्याला दिवसभर नाही आहे वेळ, मग डिस्कवरीवरचा एखादा छान एपिसोड त्याच्याशी शेअर करा. आणि मी नवऱ्यांना सांगते की तुमच्या बायकोचा इंटरेस्ट तुम्हाला माहीत आहे, जरा त्याच्याबद्दल 2-4 गोष्टी बोला. तुम्हाला मेलं साड्यातलं काही कळत नसलं तरी म्हणा ना तिच्या, अगं मी कलकत्ता आणलीस का, चांगली आहे वाटतं. मग ती म्हणते, अहो कलकत्ता नाही आहे, बेंगॉली आहे. बरं बेंगॉली तर बेंगॉली, आपल्याला काय फरक पडतोय, कळलं की नाही. पण यू शुड टेक इंटरेस्ट. तुम्ही एकमेकांच्यातलं लहान मूल जपा. लहान मूल जपा म्हणजे काय, कौतुक करा. गंमत बघा, 85 वर्षाच्या बाईचा जर आपण फोटो काढला लग्नाच्या ह्याच्यात, अल्बम बघता 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 तो फोटो आला की ती आजी बरोबर थबकते, अगं बाई बरी दिसते मी अजून म्हणते. हे लहान मूल आहे. कसं जपा. एखाद्या दिवशी तुमच्या नवऱ्यानं, अगदी 65 वर्षाचा नवरा आहे, मस्त टी शर्ट घातलाय, तुम्हाला वाटते की अगं छान दिसतोय ना, हां म्हणा ना, काय मस्त दिसतंय तुम्ही. आपण म्हणतो जाऊ दे, मेला नेहमीच चांगला दिसतो, काय म्हणायचं. मग अशा वेळेला तो नवरा ऑफिसला जातो, खरंच छान दिसत असतो. त्याची चटपटीत सेक्रेटरी पटकन म्हणते, बॉस, की मग गाडी घसरायला लागली तर मला विचारायचं नाही. तेच मी पुरुषांना सांगते की तुमची बायको, गंमत बघा, एखाद दिवशी आपण सुरेख साडी नेसतो, हां कार्यक्रम असतो, आपण आरशात उभे राहतो, आपल्यालाच वाटतं छान आहे. सकाळपासून सांगितलेलं असतं नवऱ्याला की मी 5ला जाणार आहे, रात्री 9ला येणार आहे. सगळं नवऱ्याला माहीत असतं. आपण बेडरूममध्ये सगळं चेंज येऊन हलके दागिने घालून येतो, नवरा वर्तमानपत्र असं समोर येऊन बसलेलं असतो. आपण म्हणतो, हो ऐकलं का? तर हो काय नाही, मी आत्ता जरा कार्यक्रमाला चालली आहे. हां तिला काय ते मी कार्यक्रमाला चालले सांगायचं नसतं, ते सकाळपासून 10 वेळेला सांगितलेलं असतं. तिला म्हणायचं असतं की मेल्या ते कर ना वर्तमानपत्र दूर आणि बघ ना माझ्याकडे. मग अशा वेळेला जर तुम्ही म्हटलं, अगं काय दिसतेस तू, सो स्वीट, मला एकदम 30 वर्षापूर्वीची तू आठवलीस, की आपण इतक्या खुश होतो की त्याच मूडमध्ये इथे येऊन बसतो. मग सुषमा करंदीकर किती बोर बोलत असली तरी सुद्धा आपल्याला खूप छान 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 वाटतं आणि त्या मूडमध्ये आपण परत जातो. हे जे आहे हे करण्याची गरज आहे. नवरा बायको माझ्याकडे येतात आणि म्हणतात की मॅडम आमचे स्वभाव जुळतच नाही, तर स्वभाव जुळत नाहीत, आवडी निवडी जुळत नाही, सगळं बोंब आहे. पण मी म्हणते असं आहे का? देन यू आर मेड फॉर इच अदर. त्याचं कारण असं आहे की नवऱ्याला उजवीकडे जावंसं वाटलं तर बायकोला डावीकडेच जावंसं वाटलं पाहिजे, म्हणजे ते दोघं जण मिळून नवीन दिशा शोधून काढतात. फक्त नवीन जीवाला जन्म देणं यासाठी नवरा बायकोंची नियुक्ती केलेली नाहीये, तर नवा विचार, नवं मत, नवी दिशा, नवं मन, या नवनिर्मितीसाठी नवरा बायकोंची नियुक्ती त्या विद्यार्थ्यांना केलेली आहे. मी तर म्हणते कुठलाच स्वभाव वाईट किंवा चांगला नसतो. प्रत्येकाचा स्वभाव ही कुटुंबातला एक रिसोर्स आहे. हे रिसोर्स आहे, तो तुम्ही काळजीपूर्वक वापरला पाहिजे. निसर्गाला जशी म्याव करत पायात घोटाळणारी मनीमो हवी आहे, जसा पिसारा फुलवणारा मोर हवाय, तसाच डरकाळ्या फोडणारा वाघही हवाय, डसणारा विंचूही हवा आणि फुतकारणारा नागही हवा. ही सगळी निसर्गाची गरज आहे. आणि म्हणून आपल्याकडे घरातली असणारी विविध स्वभावाची माणसं बघून तर मला वाटतं तुमचं घर एक स्वभाव मंदिर आहे. कसं आहे हो मंदिर हे? आत शिरताना जे कणखर खांब दिसतात ना, ते असतात मेशेचे. त्या देवळावरती जी सुरेख कलाकुसर केलेली असते ती असते वृषभेची. रांगेची सूत्रबद्ध रचना असते मिथुनेची. मूर्तीपुढे ठेवलेली पंचामृताची वाटी असते कर्केची. घुमणारा घंटा नाद असतो सिंहेचा. मूर्तीच्या भोवती ज्या चौऱ्या ढळत असतात त्या असतात अस्वस्थ कन्या. मधोमध विसावलेली भगवंताची मूर्ती असते तुळेची. देवालयाच्या बाहेर जे भालदार चोपदार असतात ते असतात वृश्चिकेचे. आत ठेवलेली धनाची पेटी असते धनुची. अलगद आत शिरणारं कासव असतं मकरेचं.
मूर्तीवर अखंड अभिषेक करणारं अभिषेक पात्र असतं कुंभेचं, आणि संपूर्ण देवालयामध्ये जो भोळा भक्ती भाव भरून राहिलाय तो असतो मीनेचा. अशा 12 राशीतून हे स्वभाव मंदिर घडतं. मला तुम्ही सांगा, ह्याच्यातली एक जरी गोष्ट नसेल तर तुम्ही त्याला मंदिर म्हणाल का? आणि यासाठी मी सगळ्यांना सांगते की कर्क राशीचा एखादा मऊ नवरा असेल तर काय बाई मेलांना एवढं पात्र मिळाले म्हणू नका. आणि नवऱ्यांना सांगते, धनु लग्नाची आणि वृश्चिक राशीची बायको असेल तर म्हणू नका, काही कचा कचा बोलते, काही वेळेला वाटतं बाई आहे का कोण आहे, नका म्हणू तसं. कारण जेव्हा हृदयाचं ऑपरेशन करायचं असतं, असा हळवा प्रसंग असतो, तेव्हा मी म्हणते की अरे बाबा तू पुढे जा, कुठल्याही ऑर्गनला स्पर्श न होऊ देता तिथल्या तिथे ऑपरेशन करून गुलाबाच्या पाकळीची मृदुता घेऊन वापस ये. आणि तिला सांगते, जेव्हा प्रश्न असतो घराची वाटणी तेव्हा तू पुढे जा. हे जर उलट झालं तर पहिल्या प्रसंगात ती हृदयाची छकल छकल करून टाकते आणि दुसऱ्या प्रसंगात तो म्हणतो देऊन टाका सगळं धाकट्या भावाला, नाही चालत असं. हे जे स्वभाव वैशिष्ट्यानुसार केलेलं डिव्हिजन ऑफ लेबर आहे, हे मी माझ्याकडे येणाऱ्या काउन्सिलिंगच्या लोकांना सांगते. सगळ्यांना मी सांगते की अरे नवरा बायकोंना सांगते की अरे वेड्यांनो, सगळ्यांना कशी मिळतील 12 घरं उजेडाची? असतील 7 अंधाराची, पण आहेत ना 5 उजेडाची. आपली घाणेरडी प्रवृत्ती अशी आहे, आपण 7 अंधाराच्या खिडक्या परत 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 उघडतो, त्यातला अंधार बघतो, रडतो रडतो रडतो, डोळे सुजतात, अश्रूंनी डबडबतात. अशा अवस्थेमध्ये आपण 5 उजेडाच्या खिडक्या बघायला जातो, आपल्याला काहीच दिसत नाही. मी म्हणते की परत परत 5 उजेडाच्या खिडक्या इतक्या बघा इतक्या बघा इतक्या बघा की तो सगळा उजेड तुम्ही तुमच्या शरीरात घ्या. त्या शरीरांना तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा आणि त्या स्वयंप्रकाशानं तुम्ही 7 अंधाराच्या खिडक्या उजेडाच्या करा. हे कसं ते मी माझ्याकडे जी लोक येतात ना त्यांना कळकळीनं परत परत सांगत असते. त्याचं कारण असं आहे, बघता बघता पहिलं तीर येतो, बघता बघता पहिलं तीर येतो आणि अरे वाटतं की अरे आपण जगायचं राहूनच गेलं. मी पैसा पैसा करत काय करत होतो? सुखामागे धावता धावता विवेक पडतो गहाण, पाण्यात राहूनही माशाची मग भागत नाही तहान. स्वप्न सत्यात आणता आणता दमछाक होते खूप, वाटी वाटीनं ओतलं तरी कमीच पडतं तूप. बायको आणि पोरांसाठी चाले म्हणे हा खेळ, पैसा आणून ओतेन म्हणतो पण मागू नका वेळ. करिअर होतं जीवन मात्र जगायचं जमेना तंत्र, बापाची ओळख मुलं सांगती पैसा छापायचं यंत्र. क्षणिक औदासीन्य येतं मात्र पुन्हा सुरू होतं चक्र, करिअर करिअर दळण दळता स्वास्थ्य होतं वक्र. सोनेरी वेली वाढत जातात घराभोवती चढलेल्या, आतून मात्र मातीच्या भिंती कधीच न सारवलेल्या. आयुष्याच्या संध्याकाळी मग एकदम जाणवू लागतं काही, धावण्याच्या हट्टापायी श्वासच मुळी घेतला नाही. सगळं काही पाहता पाहता आरशात पाहायचं राहून गेलं, सुखाची तहान भागता भागता समाधान दूर वाहून गेलं. असं काहीसं होतं आणि वाटतं की अरे इतकी क्षणांची प्राजक्ताची ताजी ताजी फुलं माझ्या हातात होती, माझा जोडीदार माझ्या जवळ होता, पण कधी आपण दोघांनी मिळून त्याचा सुवासच घेतला नाही. एकमेकांवरच्या रागानं अपमानानं ती अशी चुरगळून मरगळून त्याचं निर्माल्य करून टाकलं. अजून मी सांगते मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेळ गेलेली नाहीये. अजून तुम्ही या क्षणाला न्याय द्या. मी आता तुमच्या समोर उभी आहे ना, मला दुसरं तिसरं काही दिसत नाहीये. तुम्ही सगळे जण मिळून मला फक्त एक चेहरा दिसतोय, 2 कान 2 डोळे आणि सगळ्यात महत्वाचं दिसतंय ते एक हृदय. या हृदयाचं त्या हृदयाशी फक्त हा डायलॉग चालू आहे, बाकी काही चालू नाही माझ्या दृष्टीनं. कारण मला माहित आहे की क्षणाचे होतात सेकंद, सेकंदाची मिनिटं, मिनिटाचे तास, तासाचे दिवस, दिवसाचे महिने, महिन्याची वर्ष आणि वर्षांचं आयुष्य. मी तर म्हणते या आयुष्याच्या 3 अंकी रंगमंचावर हा एक एक क्षणाचा दीप पेटवत जा. बघता बघता 3 अंकी रंगमंच उजळून जाईल आणि मग तुम्हाला कळेल या स्टेजवरती आपण स्पीकरची भूमिका कधी घ्यायची, गुड लिसनर कधी व्हायचं, बॅकस्टेज आर्टिस्ट कधी व्हायचं, प्रॉम्प्टिंग कधी करायचं, आणि कधी कधी तर आपल्याच आयुष्याकडे आपल्याला त्रयस्थ म्हणून प्रेक्षागृहामध्ये बसून आपलं 3 अंकी नाटक बघावं लागतं. हे सगळं ज्ञान
ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीची स्वतःची आध्यात्मिक प्रगती करून बसता आणि मग दोघं जण जेव्हा एकमेकांचे हात हातात घेतात ना, तेव्हा मी तुम्हाला सांगते, कुठलाही हात पुढे गेला आणि मागे जरी दुसरा हात राहिला ना, त्या हाताला, त्या उभेची, त्या स्पर्शाची इतकी सवय झालेली असते की तो प्रत्यक्ष हात हातात नसला तरी सुद्धा तो जवळच असतो. हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. मी जाता जाता गंमत म्हणून तुम्हाला सांगते, काल मी इचलकरंजीला गेले होते परवा दिवशी. तिथे त्यांनी जोडीने बोलवलं होतं. तो संयोजक पटकन मला म्हणाला की काय मॅडम, तुम्ही सगळ्यांना जोडीने बोलवलं होतं आणि तुम्ही मात्र आला नाही जोडीनं. हां, मी पहिलं त्याला गमतीनं उत्तर दिलं. त्याला म्हटलं, मी तुला सांगू का, माझा नवरा रोज इतकं लेक्चर ऐकतो की तो म्हणतो आज तरी मला जरा निवांत घरी बसू दे. ओके, पण खरं सांगू तुला, त्याला मी म्हटलं खरं सांगू तुला, आज मी जे बोलतीये ना ते तोंड माझं आहे, विचार त्याचे आहेत. कळलं की खरोखर सांगते, माझ्या नवऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन याच्यात इतकं आहे ना, तो तन मन धनाने माझ्या इतक्या जवळ आहे ना की त्यानं मला फिजिकली मिठी मारली नाही तरी सुद्धा मनातली मिठी मला इतका आनंद देते की मी अशा सगळं तुमच्याशी बोलू शकते. हे फार महत्वाचं आहे. आणि हे जे एक उच्च प्रकारचं पती पत्नींचं जे दाम्पत्य जीवन आहे ते तुम्हाला सगळ्यांना मिळावं यासाठी माझी सगळी खटपट आहे. आणि मला असं वाटतं की खरंच तुम्हाला सांगते, पैशात खरंच काही नाहीये हो, काही नाहीये. पैसा नको असं मी म्हणत नाहीये, पण पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे. नाहीतर मला तुम्ही सांगा, BMW मधून ती बाई माझ्याकडे उतरते, सगळे हिऱ्याचे दागिने घातलेले असतात, 5व्या मिनिटाला ढसाढसा रडायला लागते आणि मला म्हणते, मॅडम माझ्या नवऱ्याने 50 लाख रुपये खर्च करून बेडरूम सजवली, पण 3-3 आठवड्यात तो जवळ पण येत नाही हो. आणि त्याच वेळेला दरवाजातून माझी मोलकरीण आत येते, तिनं सुरेख ताज्या जाईच्या फुलांचा गजरा घातलेला असतो. ती पटकन माझ्याकडे बघते, हसते आणि म्हणते, मॅडम बघा ना, सकाळी सकाळी दादल्याने कसा मला गजरा दिलाय. दिस इज समथिंग, दिस इज समथिंग. तुम्ही स्वित्झर्लंडला जाऊन जर एकमेकांवरती दोषारोपच करत असाल तर तुम्ही कधीच स्वित्झर्लंडची थंडी उपभोगू शकणार नाही की जी माझ्या तुटक्या मुटक्या घरामध्ये मी फुटक्या कपातला चहा पिता पिता घेऊ शकते. आणि हे मी तुम्हाला सांगते, मी जो ज्योतिषाचा अभ्यास केला तो यासाठी केला. हे अध्यात्म त्यांनी सांगितले, त्यात सांगितलंय त्यांनी की अर्धा पेला रिकामा आहे म्हणून कधी खंतावू नका. उलट म्हणा, देवाने अर्धा पेला रिकामा दिलाय तेच बरं केलंय, कारण मी तो कृतीनं भरू शकते. सगळाच पेला जर देवानी भरलेला दिला असता तर अहंकाराचा धक्का लागला असता आणि सगळाच रिकामा झाला असता. मला ज्योतिषाने शिकवलं की तुझा दुःख, तुझा आनंद, तुझं समाधान, तुझं असमाधान हे व्याख्या तुझ्या असल्या पाहिजेत. इट शुड नॉट डिपेंड ऑन अदर्स दुःख आणि अदर्स आनंद. नाहीतर ते बिरबलाच्या काठीसारखं होईल. ही काठी केवढी आहे, मोठी आणलीत तर लहान आहे, लहान आणलीत तर मोठी. अरे त्या काठीला स्वतःचं अस्तित्व आहे की नाही. या अभ्यासातून मी हे शिकले की स्वतःचं अस्तित्व म्हणजे काय. माझी आनंदाची व्याख्या माझी असणार आहे. मी पिअर प्रेशर खाली जगणार नाही. मी आत्ता ही साडी नेसते, तो मला आनंद होतोय म्हणून मी नेसणार आहे. ते दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं आणि वाईट म्हणावं म्हणून मी करणार नाही. कारण बघता बघता तुम्हाला माहिती आहे की एक बाई म्हणते काय क्यूट दिसतेस ग, आणि दुसरी म्हणते शी अजिबात रंगाईला शोभत नाहीये. म्हणजे मग मी काय करायचं. म्हणून कधीही तुमचं आयुष्य तुलनेच्या या ह्याच्यामध्ये टाकू नका. तुम्ही तुमचं ठरवा. आणि तिसरं महत्वाचं मला कळलं ते म्हणजे कर्म महत्वाचं आहे. फळावरून कर्माची तुम्ही मूल्यमापन करू नका. तुम्ही कर्मालाच फळ माना, जे आपल्या गीतेत सांगितलेलं आहे. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. हेच आपलं सगळं मूळ अभ्यासकांनी केलेलं ज्योतिषशास्त्र सांगतं. आणि हे सगळं मी शिकले आणि मग मला वाटलं की सगळ्यांचं आयुष्य सुखी होण्यासाठी आपण हे केलं पाहिजे. आणि खरोखर नवरा बायकोनी जेव्हा ते एकमेकांच्या समोर येतील तेव्हा कोरा कागदसारखं म्हटलं पाहिजे. कोरा कागदचा शेवट तो आहे. तो विजयानंद त्या जया भादुरी पुढे उभा आहे. दोघं घटस्फोटाला उभे आहेत. ती जया भादुरी विचारते असं का हो झालं. तो विजयानंद विजयानंद आहे. तो कुणावरही दोषारोप देत नाही. तो फक्त तिला म्हणतो, खरं सांगू तुला, काही चुका तू केल्यास, काही चुका मी केल्या, आपण काही दोघांनी मिळून केल्या. आणि हेच मला वाटतं नवरा बायकोनी जर एकमेकांचा हातात हात घेऊन प्रामाणिकपणे कबूल केलं तर तुमचं घर एक मंदिर होईल. त्याची अप्रतिम कविता मी वाचते आणि माझ्या भाषणाचा शेवट करते. कवितेचं नाव आहे ते केवळ घर. प्रीतीच्या छायेत नांदती जेथे निर्मळ नाती, ते केवळ घर आणिक दुसरे दगड विटा अनमाती. सुख दुःखाचे मंगल तोरण संसाराच्या दारा, हासू आसू खेळ असावा श्रावणातल्या धारा. शृंगाराच्या शिंपलीतले जेथे सात्विक मोती, ते केवळ घर.
स्वार्थाच्या बीजास फुटावा अंकुर निस्वार्थाचा, प्रपंचा घरी कधी पाहुणा यावा परमार्थाचा. जेथे जीवन उजळीत जळती धर्मदीप ज्योती, ते केवळ घर. मनोमंदिरी देव असावा माणूस ज्याचे न्याव, श्रद्धेवरती सदा जगावा भोळा भक्तिभाव. मोक्षा वाचुनी मनास मिळते जेथे शीतल शांती, ते केवळ घर. कुंकुमात सौभाग्य शोभते मणिमंगळ सूत्रात, रमणी जीवन प्रसन्न हसते नीतीच्या वस्त्रात. पतिव्रतेच्या पायावरती जेथे चुकती माथी, ते केवळ घर. अपराधाला क्षमा असावी, अपराधाला क्षमा असावी, शापाला उशाप. पुण्याईच्या रवितेजाने जळून जावे पाप. अनंत मरणे जिंकुनी जगते जेथे निधडी छाती, ते केवळ घर. आणिक दुसरे दगडविटा अनमाती, प्रीतीच्या छायेत नांदती जेथे निर्मळ नाती. मला वाटतं श्रोते हो, कुठल्याही वक्त्याला सुरुवात कधी करावी त्यापेक्षा थांबावं कुठं हे कळलं पाहिजे. म्हणून ही 60 उत्तराची कहाणी तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.